नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं आमच्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत डाळिंब खायचे जबरदस्त फायदे। डाळिंबाला फळांचा राजा म्हटले जात नाही, पण पोषण मूल्याच्या बाबतीत ते नक्कीच सर्वोत्तम फळांपैकी एक आहे। यामध्ये विटॅमिन सी, विटॅमिन के, फायबर, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात। चला तर मग जाणून घेऊया डाळिंबाचे महत्त्व। रक्त वाढण्यास मदत। डाळिंबामध्ये लोहासह शरीराचा लोहाचा उपयोग करण्यास मदत करणारे पोषक घटक असतात। त्यामुळे संतुलित आहाराचा भाग म्हणून डाळिंब खाल्ल्यास हिमोग्लोबिन टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते। विशेषतः महिलांसाठी आणि वाढत्या वयातील मुलांसाठी हे उपयुक्त फळ आहे। डाळिंबातील अँटीऑक्सिडंट रक्तवाहिन्यांच्या आरोग्यास मदत करतात। नियमित संतुलित आहारासोबत डाळिंबाचा समावेश केल्यास हृदय निरोगी ठेवण्यास मदत होते। डाळिंबामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे शरीराची नैसर्गिक प्रतिकारशक्ती मजबूत राहण्यास मदत होते आणि संसर्गापासून संरक्षण मिळण्यास हातभार लागू शकतो। डाळिंबातील अँटीऑक्सिडंट्स त्वचेचे आरोग्य टिकवण्यास मदत करतात आणि तजेलदार दिसण्यासाठी आणि अकाली वृद्धित्वाची चिन्हे कमी करण्यासाठी संतुलित आहार याचा समावेश फायदेशीर ठरू शकतो। डाळिंबातील पोषक घटक टाळूच्या आरोग्यास मदत करतात, त्यामुळे केस मजबूत राहण्यात मदत होते। डाळिंबामध्ये फायबर असल्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते। बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यास फायबरयुक्त आहार महत्त्वाचा असतो। डाळिंबामध्ये कॅलरी तुलनेने कमी आणि फायबर जास्त असल्यामुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते, म्हणून वजन नियंत्रणासाठी संतुलित आहाराचा भाग म्हणून ते उपयोगी ठरते। डाळिंबामध्ये विटॅमिन के आणि इतर पोषक घटक असतात, जे हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत। अँटीऑक्सिडंटमुळे शरीरातील पेशींचे संरक्षण होण्यास मदत होते। काही संशोधनांमध्ये मेंदूच्या आरोग्यासाठीही संभाव्य फायदे सूचित केलेले आहेत। डाळिंबामध्ये नैसर्गिक साखर, जीवनसत्त्वे आणि खनिजे असल्यामुळे शरीराला ताजेतवाने वाटण्यास मदत होते। डाळिंब कधी खावे? सकाळी नाश्त्यानंतर किंवा दुपारच्या वेळेत डाळिंब खाणे अनेकांना सोयीचे वाटते। ते थेट दाणे खाऊ शकतात किंवा साखर न घालता ताजा रस पिऊ शकतात। काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा। दररोज साधारण एक मध्यम आकाराचा डाळिंब किंवा एक वाटी दाणे पुरेसे असतात। मधुमेह असल्यास व्यक्तींनी डाळिंबाचा रस पिण्यापेक्षा संपूर्ण दाणे खाणे अधिक योग्य ठरू शकते आणि आपल्या डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञाचा सल्ला घ्यावा। कोणताही आजार असल्यास किंवा औषधे सुरू असल्यास आहारात मोठा बदल करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्यावा। तुम्ही डाळिंब किती वेळा खाता? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। अशाच आरोग्यविषयक उपयुक्त माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। पुन्हा भेटूया एक नवीन आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये।